everyone, today we are going to perform experiment number 11. The title of this experiment is the assay of ferrous sulfate. This assay of ferrous sulfate depend upon oxidation reduction type of titration. In this, ferrous ion are readily oxidized by पोटेशियम परमैग्नेट इन एसिडिक सॉल्यूशन इनटू फेरिक आयन. ठीक है, तो यहाँ पे जो हमें पता है कि ऑक्सीडेशन एंड रिडक्शन रिएक्शन क्या है. ये जो फेरस सल्फेट ऐसे है ये ऑक्सीडेशन रिडक्शन यानी कि सिंपली रेडॉक्स रिएक्शन पे डिपेंड होता है, उसे हम ऑक्सीडेशन रिडक्शन रिएक्शन कह सकते हैं. तो ऑक्सीडेशन इज द प्रोसेस ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन एंड रिडक्शन इज द गेन ऑफ इलेक्ट्रॉन. दिस बोथ द प्रोसेस आर अकर साइमल्टेनियसली. ओके, ये जो प्रोसेस है दोनों भी साथ में ही होती है. मतलब लॉस ऑफ इलेक्ट्रॉन जब होगा तभी गेन ऑफ इलेक्ट्रॉन होगा. दैट इज ऑक्सीडेशन एंड रिडक्शन. हम सिंपली इसे रेडॉक्स रिएक्शन भी कह सकते हैं. अभी सी द प्रपोजिशन टू व्हेन द पोटेशियम परमैग्नेट इज यूज्ड एज ऑक्सीडाइजिंग एजेंट इन दिस टाइट्रेशन इट इज़ नोन एज परमैग्नेट टाइट्रेशन. आप इस टाइट्रेशन में पोटेशियम परमैग्नेट एज ऑक्सीडेशन एजेंट यूज़ करने वाले हो, इसलिए इसे परमैग्नेट टाइट्रेशन कहा जाता है. और इसमें रिड्यूसिंग एजेंट जो है वो फेरस सल्फेट इसे यूज़ किया जाता है. तो इसमें क्या होता है, जो पोटेशियम परमैग्नेट है इट गेट ऑक्सीडाइज ड्यू टू कन्वर्शन ऑफ मैग्नेट आयन टू मैग्नीज आयन इन एसिडिक सॉल्यूशन. तो यहाँ पे देखिए मैग्नेट आयन जो है वो मैग्नीज आयन में कन्वर्ट हो रहा है इन एसिडिक सॉल्यूशन. जो सॉल्यूशन कंटेनिंग मैग्नेट आयन है उसे पर्पल कलर आता है एंड सॉल्यूशन ऑफ सॉल्ट कंटेनिंग मैग्नीज आयन आर कलरलेस इन नेचर. ओके, तो हमें यहाँ पे जो फैक्टर है वो ईच ml 0.1 नॉर्मल पोटेशियम परमैग्नेट लेना है. उसका फैक्टर यहाँ पे दिया है. स्टैंडर्ड जो है वो आना चाहिए लेस देन 98.0% एंड नॉट मोर देन 105.0% ऑफ फेरस सल्फेट. See the chemical reaction for standardization is given here and chemical reaction for assay. तो हमें पोटेशियम परमैग्नेट लेना है. एसिडिक कंडीशन मतलब हमें एसिड लेना है और फेरस सल्फेट विच इज़ एक्ट एज अ रिड्यूसिंग एजेंट. मतलब यहाँ पे ऑक्सीडाइजिंग एजेंट है पोटेशियम परमैग्नेट एंड रिड्यूसिंग एजेंट है फेरस सल्फेट. तो यहाँ पे दोनों भी रिएक्शन साइमल्टेनियसली भी होगी. मतलब ऑक्सीडेशन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन हो रहा है एंड यहाँ पे रिडक्शन मतलब गेन ऑफ इलेक्ट्रॉन हो रहा है. ये दोनों भी प्रोसीजर साइमल्टेनियसली होगी. सी द अपैरेटस यूज फॉर दिस एसे ऑफ फेरस सल्फेट. ब्यूरेट है, पिपेट है, बीकर, कोनिकल फ्लास्क, मेजरिंग सिलेंडर एंड ग्लास फनेल. केमिकल्स है फेरस सल्फेट, पोटेशियम परमैग्नेट, प्राइमरी स्टैंडर्ड ऑक्जेलिक एसिड एंड डाइल्यूट सल्फ्रिक एसिड एंड डिस्टिल्ड वाटर. ये केमिकल्स यूज होते हैं. Step wise, see the step wise procedure of potassium permanganate solution. First of all, you have to take 10 ml 0.1 normal oxalic acid solution in conical flask. Then add 10 ml dilute sulfuric acid. उसे हीट करना है at 70 डिग्री सेल्सियस and after heating at 70 डिग्री सेल्सियस we have to titrate it against given solution of potassium permanganate. हमें ये रीडिंग 3 बार लेनी है, ठीक है. एंड कैलकुलेट द नॉर्मेलिटी ऑफ पोटेशियम परमैग्नेट. आफ्टर दैट यू हैव टू परफॉर्म एसे ऑफ फेरस सल्फेट. फर्स्ट ऑफ ऑल यू हैव टू टेक 1 ग्राम ऑफ सैंपल. फेरस सल्फेट सैंपल लेना है 1 ग्राम. देन 20 ml डिस्टिल वाटर में उसे डिजोल्व करना है इन कोनिकल फ्लास्क. देन ऐड 10 ml. हमें एसिडिक कंडीशन क्रिएट करनी है, मतलब हमें सल्फ्रिक एसिड ऐड करना है 10 ml और टाइट्रेट अगेंस्ट पोटेशियम परमैग्नेट स्टैंडर्ड सॉल्यूशन. ये भी हमें 3 टाइम्स करनी है और रीडिंग लिखनी है एंड कैलकुलेट द परसेंटेज प्योरिटी बाय यूजिंग द फैक्टर. यहाँ पे ऑब्जर्वेशन दिया है. यू हैव टू राइट हियर इनिशियल ब्यूरेट रीडिंग, फाइनल ब्यूरेट रीडिंग, डिफरेंस एंड मीन ब्यूरेट रीडिंग. सेम फॉर द एसे यू हैव टू राइट हियर फैक्टर कैलकुलेशन. स्टैंडर्डाइजेशन इज इन नॉर्मेलिटी कैलकुलेट की है. हमारी नॉर्मेलिटी आनी चाहिए 0.1 के पास. परसेंटेज प्योरिटी कैलकुलेशन दिया है. See the how percentage purity calculations are calculated. Then you have to solve any 5 questions from this assignment. Now let's start with the practical. In this we have taken 10 ml 0.1 normal oxalic acid solution. This is conical flask. आपण यामध्ये 10 ml 0.1 नॉर्मल ऑक्झॅलिक ॲसिड घेतलेला आहे आणि 10 ml डायल्यूट सल्फ्रिक ॲसिड घेतलेलं आहे, ठीक आहे. आणि आपल्याला याला 70 डिग्री सेल्सियसपर्यंत हीट करायचे आहे. बघा थर्मोमीटर आपण ठेवलेलं आहे. 70 डिग्री सेल्सियसपर्यंत आपल्याला हीट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ते टायट्रेशन तिथे परफॉर्म करायचं, ठीक आहे. नाउ वी आर गोइंग टू टायट्रेट विथ पोटॅशियम परमॅग्नेट.
we have to put drop wise solution of potassium permanganate in standardization with constantly stirring. ठीक आहे, इथे आपल्याला कंटिन्युअसली स्टर करायचं आहे. इथे एंड पॉईंट जेव्हा कलरलेस होता आधी सोल्युशन आपलं, आता आपल्याला कलरलेस टू लाईट पिंक आणायचं आहे. तोपर्यंत आपल्याला ड्रॉप वाईज पोटॅशियम परमॅग्नेट टाकायचं आहे. ॲज वी नो दॅट पोटॅशियम परमॅग्नेट इज ॲक्ट ॲज अ सेल्फ इंडिकेटर. आपण ऑलरेडी याच्यामध्ये इंडिकेटर टाकलेलं नाही आहे कोणत्या प्रकारचं, पण आपण इथे पोटॅशियम परमॅग्नेट ॲड करतो आहे म्हणून हे सेल्फ इंडिकेटर म्हणून म्हटलं जाते याला. सी हियर pink color is appear after titrating this oxalic acid with potassium permanganate. This is the standardization. तुम्हाला ही 3 वेळेस परफॉर्म करायचे. आता एक वेळेस केलं आहे, पुन्हा 2 वेळेस आणखी रिपीट रीडिंग घ्यायची आहे. आता ही रीडिंग जी आलेली आपली ती बघा. Now we are going to perform assay procedure. In this conical flask we have taken 1 gram of sample, that is ferrous sulfate sample, which is already weighed accurately, and this ferrous sulfate sample dissolved in 20 ml distilled water, and after that we have already added 10 ml of dilute sulfuric acid. So we are going to titrate this solution with potassium permanganate, which already called as self indicator. ठीक आहे, आपण याला पोटॅशियम परमॅग्नेटला सेल्फ इंडिकेटर असे म्हणतो. आपण हा ड्रॉप वाईज टाकणार आहे. आपण ड्रॉप वाईज पोटॅशियम परमॅग्नेट टाकतो आहे फेरस सल्फेट सॅम्पलमध्ये. इथे आता ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन होती आहे. मीन्स ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड रिडक्शन मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन. दिस बोथ द प्रोसेस आर अकर सायमल्टेनियसली. ठीक आहे, तर इथे पोटॅशियम परमॅग्नेट इट ॲक्ट ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट, अँड जे सॅम्पल कोनिकल फ्लास्कमध्ये आहे फेरस सल्फेट इट ॲक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट. तर इथे रेडॉक्स रिॲक्शन होणार आहे. जेव्हा हा कलरलेस टू लाईट पिंक होईल तर तिथे एंड पॉईंट मिळेल, म्हणजे तिथे रिॲक्शन जी आहे ती कंप्लीट होईल. सी हियर color is changed from colorless to light pink. ओके, तो इथे तुम्हाला 3 वेळेस रीडिंग्स घ्यायचे आहेत ॲसेसाठी पण आणि स्टँडर्डायझेशनसाठी. नंतर स्टँडर्डायझेशनची ज्यात ब्युरेट रीडिंग आहे ती इथे तुम्हाला लिहायची आहेत फायनलमध्ये. त्यानंतर डिफरन्स काढायचा आहे आणि मीन ब्युरेट रीडिंग काढून तुम्हाला नॉर्मॅलिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि ॲसेचे जे रीडिंग्स आहेत मीन ब्युरेट रीडिंग काढून तुम्हाला पर्सेंटेज प्युरिटी काढायचं आहे. सो हिअर एक्सपेरिमेंट नंबर 11 इज ओव्हर. थँक्यू.